हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? आज गुड मॉर्निंग बोलणार नाही, कारण आता मी व्लॉग चालू करते डायरेक्ट दुपारी 4 वाजता. आणि मी मस्त असं रेडी झाले. मी जाते श्वेताकडे आणि आम्ही दोघे जाणार आहोत फोटोशूट करायला. तिने कॅमेरा घेतलाय. जस्ट तुम्हाला सांगितलं होतं मी 2-3 दिवसाखाली व्लॉगमध्ये सांगितलं असेल की आम्ही फोटोशूट करायला जाणार आहोत, बट त्या दिवशी पॉसिबल झालं नाही. त्यामुळे आज जातोय आणि मी मस्तपैकी हा वन पीस घातलाय. वन पीसवर वेस्टर्न टाईप करायचं ठरवलंय. आणि माझे केस थोडे स्ट्रेट नाही झाले तर मी तिथं जाऊन तिच्याकडे डायसनने स्ट्रेट करेल. आणि मेकअप नाही केला, मी करणार होते, बट म्हणलं उगं 1 तासाच्या शूटसाठी मेकअप करून परत पिंपल कशाला आणायचे, म्हणून केला नाही. आताच कुठं चांगली होईल आहे स्किन. तर तुम्हाला मी आउटफिट दाखवते, थांबा. दिस इज माय आउटफिट. खूप दिवसापासून हा माझ्या विशलिस्टमध्ये होता ड्रेस आणि मी फायनली सध्या घेतलाय आणि खूप सुंदर दिसतोय. असा मस्तपैकी छान वाटतोय, एकदम फ्लोरल फ्लावरी असा. तसं तर मला तो त्या दिवशीचा होता, तोच त्याच्यावरच शूट करायचा होता, बट त्याच्यावर आता माझा मूड गेला. त्याच्यावर मी घरीच फोटो काढले, म्हणून आता कॅन्सल केलं आणि आता हावाला मस्त असा घातलाय. जेवण वगैरे करून मी जाते, कारण बाहेरचं खायचं नाही. सो बाहेरचं अवॉइड करण्यासाठी मस्त जेवण केले घरीच, कोबीची भाजी, चपाती. तर कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा सर्व काही असं आहे. तर चला मी पटकन तिच्याकडे जाते, तिला पण ब्लॉगमध्ये दाखवते आणि मग आपण फिरायला जाऊ. फिरायला नाही, शूटला जाऊ. आगे हम श्वेता की लिफ्ट में है, जा रहे हैं ऊपर. इकडे बघा मी दिसते. काहीच आलोय आम्ही आता लोकेशनला. हे बघा माझे फोटो काढून झालेत आणि आम्ही कॅमेरा घेऊन फोटोग्राफर ही होती, आता मी तिचे फोटोग्राफर बनणार आहे. तर चला हे कुठेतरी मी सेट करते आणि आमच्या दोघीचे बिहाइंड द सीन पण बघून घ्या तुम्ही. झाले आमच्या दोघींचे पण फोटो काढून. आता आमचं चालू आहे पॅकअप. हाय. तसं काय आम्ही एकदम असं काहीतरी मोठा शूट करायला आल्यासारखं आम्ही पॅकअप करतो. आमच्याकडे फक्त एक पर्स आहे, हा, आणि त्याच्यात आम्ही कॅमेरा आणलाय आणि झालं. आता आमचं थोडंसं दुसरं काम आहे बाहेर, तिकडे जातो आणि मग घरी जातो. बापरे, मेकअप किया है मैंने आज. डोळ्यात त्रास होतोय का? ऊन गेला आता नाही होणार. उन्हामुळे माझं डोळ्याला दुखत होते. आमची एवढीच व्हॅनिटी, फक्त एक बॅग आणि एक तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. क्षण क्षण ती जपते, सगळ्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्टार. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कॅमेरा हाती क्षण टिपते खास. तर गाईज यायला खूप जास्त लेट झाला, म्हणून मग जेवायला पण बनवायचा काही मूड नव्हता आणि खिचडी पण खायची इच्छा नव्हती. म्हणून म्हणलं चला आज पास्ताच बनवून घेऊ. बहिणीने पण काही बनवून ठेवलं नाही, कारण तिचा इंटरव्ह्यू आहे, अभ्यास करायचा होता. मीच पास्ता बनवायला घेतला आणि ऑब्विसली मी डिसानोचाच पास्ता यूज करणार आहे, एल्बो पास्ता. आणि हा गव्हाच्या पिठापासून बनल्यामुळे हेल्दी आहे. आणि आता हे आमचं दुसरं पॅकेट पण सुरू झालेलं आहे आणि हे पण लवकरच संपेल असं वाटतंय. एक पॅकेट तर आम्ही संपवलं सुद्धा. तर मस्तपैकी मग मी याला बॉईल व्हायला ठेवून दिलं आणि त्यानंतर मग मी माझी थोडीफार बाकीची कामं राहिली होती, फ्रेश वगैरे व्हायचं पण राहिलं होतं, ते सर्व केलं. आणि तोपर्यंत मग इकडे पास्ता बॉईल होऊन रेडी पण झाला आणि नंतर मग मी त्याला बनवलं. गाईज काल रात्री मी आले घरी आणि काहीच शूट केलं नाही. आणि आता आज परत आम्हाला साड्या घ्यायला जायचंय. काल आवडलाच नाहीत एवढा वेळ टाइमपास करून, पण मग आता दुसऱ्या दुकानात जायचंय, तिकडे बघणार आहोत.
तर आता मस्तपैकी जेवण वगैरे करतो. जेवण करूनच जाणार आहे कारण बाहेरचं खायचं नाही. काल पण जेवण करून गेले होते त्यामुळे बाहेर भूक लागली नाही, फक्त ज्यूस घेतला. मग लागली होती पण मग ज्यूस घेतला. तर आता आज आहे भरीत, वरण, भात, चपाती असं सर्व काही आहे. पटकन जेवण वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते. असं मस्तपैकी जेवण आहे, भरीत, चपाती, वरण, भात. तर चला, माझ्या तोंडाला पाणी यायलंय, मी जेवण करते. चलो चलते. ऊन चाहिए, धूप 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 धूप. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात बुडवा, जीवनाचं संगीत तिच्या हलोग मग्नवा. तर गाईस, आले मी घरी. 2:30 वाजता गेले होते, आम्हाला 9 वाजले डायरेक्ट यायला घरी. जेवण वगैरे करेल मी, त्या अगोदर तुम्हाला दाखवते माझे पार्सल आलेत नायकाचे. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्याला ओपन करण्यासाठी, कारण याच्यामध्ये बॉडी वॉश वगैरे भरपूर असं काही आलेलं आहे. तरी हाफ सामान आले, आणखीन यायचे. आणि साडीसुद्धा मी आणलेली आहे मस्त अशी. साडी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, कारण मी साडी नेसूनच दाखवेल तुम्हाला. दुसरी पण एक आलेली आहे, ती पण नेसून दाखवेल. आणि आता उद्या भाऊ जाणार आहे घरी, तर मी माझ्यासाठी नाही घेतलेली, मम्मीसाठीच घेतलेली आहे. तर ती मम्मीसाठीच पाठवायची आहे. तसं आता वेळामोशा येते, तर मम्मी एकतर वेळामोशाला घालेल किंवा मग संक्रांतीला घालेल. असं पण तसं पण काही म्हणजे काही ओकेजन नव्हतं, बट मला ती साडी आवडली आणि मला वाटलं की मम्मीसाठी घ्यावं म्हणून मी घेतली. आणि तिच्यासाठी मला तर घ्यायचंच आहे, त्यामुळे मग मी ती घेतलेली आहे फायनली. कालपासून आम्ही फिरत होतो साड्या बघत बघत, बट आज आम्हाला फायनली जशा साड्या हव्या होत्या तशा साड्या भेटल्या. श्वेतानं पण घेतल्या, मी पण घेतली. तिच्या तर भावाचं लग्न आहे, सख्या भावाचं तर लांब आहे, बट चुलत भावाचा आहे, तर तिने घेतल्या. मग आता मी तर परेशान झाले. तिनं आत्ताच एवढं मला फिरवलं ह्या भावाच्या लग्नाला. भैयाचं तिच्या जेव्हा लग्न असेल तेव्हा तर किती परेशान करेल, किती फिरावं लागेल. बट कुछ नाही, दोस्त के लिए इतना तो कर ही सकते हैं. तर आता मी तुम्हाला हे पार्सल ओपन करून दाखवते. चला, फर्स्ट मला ना हे करू, असं याचं आहे हे PR पॅकेज आहे. ऐसे मारेंगे हम इसके. ये ह्याला खोलायचं कसं? हां, ऐकून. ओ माय गॉड, जेव्हा PR पॅकेजेस येतात ना गाईज, काय सांगू तुम्हाला. इसके लिए 5 साल काम किया है मैंने. ह्याच्यासाठी मी 5 वर्ष एवढं मेहनत केली, एवढं कन्सिस्टंट कंटेंट क्रिएट केला, एवढे कन्सिस्टंट ब्लॉग टाकले. आणि यस, हिअर इट इज. इवन टोन अंडर आर्म मिस्ट, नेक नी एल्बो क्रीम, ये दो है इसमें. ओ गॉड, खूप जास्त असं एक्साइटमेंट. तर हे होतं PR पॅकेज. ओ माझं नाही काय, मी तर असंच फेकून देणार होते. एडवांस स्पॉट टारगेटिंग सीरम, reduces हाइपरपिगमेंटेशन, फाइट डार्क स्पॉट्स. ओके, तो अभी ये मेरे डार्क स्पॉट के लिए काम करेगा, लेकिन डार्क स्पॉट मुझे इतने नहीं है. फक्त हे बाय द वे, हिंदी मी छान बोलायला लागले ना, तर मला हिंदीमध्ये चालू करायला पाहिजे. ओके, इधर लिखा है यार कैसे यूज करना है, और मैं इसे फेंक दे रही हूँ. कोई बात नहीं. इसका बॉक्स तो बहुत प्यारा है, लेकिन क्या ही कर सकते हैं, रख के क्या ही करेंगे, रख के फेंक ही देते हैं. मम्मीचा फोन होता का? साडी नेस ना, फोटो पाठवू का? हाय का उद्या कुठं? हिंजवडीला. ओके, तर आता चला फायनली नायकाचं पार्सल ओपन करू. टांगडांग टांगडांग टांगडांग. खूप जास्त हॅप्पी. ये खुद के पैसे का है, हे प्रमोशन नाही आहे, हे PR पॅकेज नाही आहे, कळलं का? नाही तर लगेच काही जण येतात म्हणाला तुम्हाला तर सगळं फुकट भेटतं, तुम्हाला तर. अरे यार, एवढे दिवस मेहनत केली आहे त्याच्यासाठी, तेव्हा आम्हाला भेटतंय. तुम्ही पण करा ना मग. तुम्हाला तुमचे कोणी हात धरलेत का? उलट तुम्हाला तर आता किती छान, किती सगळे सोर्सेस आहेत तुम्हाला. आम्ही तरी कसं काय शिकलो, कसं शिकलो सर्व काही.
निकल जा निकल जा. झालं ओपन. टन 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 टन. अयो अयो. तर चला एक एक करून तुम्हाला दाखवते. आणि मी फर्स्ट टाइमच हे प्रोडक्ट वापरणार आहे. माहीत नाही कसे निघतील काय, बट येस एक गुड इन्व्हेस्टमेंट म्हणून, चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून मला करायची होती बॉडी केअरसाठी. त्यामुळे मी हे प्रोडक्ट घेतलेले आहेत. स्किनसाठी नाही, चेहऱ्यासाठी नाही, फक्त बॉडी केअरसाठी, बॉडीसाठी. तर हे आहे बॉडी लोशन शिया फॉर व्हेरी ड्राय स्किन 12 स्किन सॉफ्टनिंग मॉइश्चरायझर. बॉडी लोशन आहे हे. शियाज आय थिंक द बॉडी शॉप. ओ ब्रँडचं नाव मला नाही समजत आहे. शिया आहे और द बॉडी शॉप आहे हे वालं बॉडी लोशन. त्यानंतर हे आहे शॉवर स्क्रब. हे स्क्रब आहे, त्याच ब्रँडचं आहे, द बॉडी शॉपचं. आणि हे आहे शॉवर जेल, रोजवाला शॉवर जेल. बट मी रोजवाला नव्हतं ऑर्डर केलं. अच्छा रोजवालंच होतं हे शॉवर जेल. तर ह्याचा स्मेल खूप छान येतो म्हणे, त्यामुळे मी घेतलंय. बघू आता. छान आहे, तू वापरू नको आहे. खरंच छान आहे. तरी एक प्रोडक्ट याचा राहिलाय. हो आता बाथरूम मधला सर्व पसारा काढणार आणि हे तिथं ठेवणार. माझे भारीवाले प्रोडक्ट. चलो कचरा भरू आता. तर चला गाई नाही. तर चला गाईज, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. आणि ब्लॉग्स उद्यापासून कंटिन्यू येणार आहेत, ह्या ब्लॉग्सपासून पण कंटिन्यू येणार आहेत. सो डोंट वरी. 2-3 दिवस मी ब्रेक घेतला होता कारण माझं डोकं परत दुखत होतं. बट आता मी फाईन आहे, फिट अँड फाईन आहे. तर चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.